हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। त्यातच आता पुढील काही दिवस हे पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा स्पष्ट इशारा हवामान विभागानं जारी केलेला असून भर दिवसा आकाशात काळेकुट्ट पावसाळी ढग दाटून येणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। मान्सूनच्या आगमनासाठी राज्यातील नागरिकांनी चातकासारखी वाट पाहण्यास सुरुवात केलेली असतानाच मान्सून पूर्व आणि अवकाळी अशा पावसानं विदर्भासह मराठवाडा आणि कोकणालाही झोडपलेला आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं येणाऱ्या पावसाळ्यासाठीची ही पूर्वतयारी आहे असं म्हणायला हरकत नाहीये। हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात मान्सून पूर्व पाऊस सक्रिय झालेला असून पुढील 4 दिवस या हवामान प्रणालीच्या धर्तीवर राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर ऑरेंज अलर्ट, उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावर वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केलाय। त्यामुळे नागरिकांनी या उन्हाळी आणि पावसाळी वातावरणात आरोग्यही जपण्याचं आवाहन यंत्रणांनी केलंय। सोमवारी रात्री पुण्यात साधारण तासभर झालेल्या पावसानं पुण्यातील 4 ठिकाणी पाणी तुंबलं आणि आज देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळाली। विमानतळ, कात्रज, हडपसर, धानोरी या भागांमध्ये मुसळधार पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान पुढील 24 तासांसाठी सुद्धा पुणे शहरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। हवामान विभागानं नागरिकांना या धर्तीवर सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं असून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे। अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झाल्याचंही निदर्शनास आलंय। राज्यातील छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा यासह धुळ्यातही अवकाळी पावसानं थैमान घातलंय। इथं वीज पडल्यानं एका बैल जोडीचा मृत्यू झालाय। तर पावसामुळे गुरांच्या चाऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येते आहे।